आपल्या सर्वांच्या आदर्श स्फूर्ती आणि प्रेरणास्थान भगवान सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर लाईन मधील जसं जे पिक्चर्स मध्ये आपण अमिताभ बच्चन बघतो तसे डॉक्टर मधील अमिताभ बच्चन सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तळपता तारा शुक्र ताऱ्यासारखं त्यांचं काम आहे असे डॉक्टर श्रीमंती मिसाळ आणि अत्यंत मोठ्या कुटुंबातील खानदानी कुटुंबातील आमच्या लताताई मिसाळ यांचा आज लग्नाचा वाढदिवस. खरं म्हणजे आम्ही 365 दिवस आपल्या कुटुंबातील प्रत्येक आनंद क्षणाची वाट पाहत असतो, कारण 364 दिवस आपण समाजासाठी सातत्यानं समर्पित भावनेतून काम करता आणि त्यामुळे एक दिवस आम्हाला मिळतो की त्या दिवशी तुमच्या कुटुंबात यावं, आपलं ऍप्रिशिएट करावं, आपल्याबद्दलच्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त कराव्यात. मिसाळ साहेबांचं मी लहानपणापासून पाहत आलो आहोत की नक्कीच एक माइलस्टोन तुमचा जो आहे, धरोहर जो आहे, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य अत्यंत प्रेरणादायी कार्य त्यांनी लहानपणापासून सुरू केलेलं आहे. योगायोगाला, गावाकडे जाण्याच्या योगाला, आईला भेटण्याच्या योगाला, या कुटुंबाला वारंवार भेटण्याचा जेव्हा योग येतो किंवा कुटुंबात जाण्याचा योग येतो तेव्हा सरांचे संस्कार न बोलता आम्हाला भरपूर काही सांगून जातात. आजही त्यांची आपल्या गावाची नाळ त्यांची कायमस्वरूपी आहे. गावामध्ये एक सात्विक परिवार, एक वारकरी संप्रदायाचा परिवार, सरांना भजनाची आवड, कीर्तनाची आवड, या परिवाराला असलेले भगवान बाबांचे आशीर्वाद, गणाचे आशीर्वाद आणि पुढच्या पिढीमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे आशीर्वाद, त्यांचा आणि या परिवाराचा असलेला स्नेहसंबंध, पुढे आता अलीकडच्या काळात पंतताईचे त्यांचे स्नेहसंबंध हे सर्व जगाला माहीत आहे. आज आपण पाहत आहोत की सरांनी मिसाळ हॉस्पिटलच्या माध्यमातून आमच्या अनेक जीवाभावाच्या माणसांना अगदी जोरदार दिलेला आहे. रडत आलेले पेशंट त्यांनी हसत पाठवले आहेत. त्यामध्ये माझी आई असेल किंवा आमच्या मामा असतील किंवा आपल्या नातेवाईकातील मित्र परिवारातील कोणी असेल, आज एक मोठ्या आशेनं सरांना जे लोक पाहत होते, आजही मी सरांचं वय विचारणार नाही, परंतु सरांची जी काम करण्याची क्षमता आहे, शैली आहे, ती आजही तशीच आहे. आणि यामध्ये सर आज सांगाल काय हरकत नाही, भक्कम साथ आमच्या ताईंची आहे. ते खरं म्हणजे ताईंच्या या मध्ये किंवा त्यांचा जो काही म्हणजे घरामध्ये जे काही जीव घालण्याची तुमची पद्धत आहे, एक संस्कारिक पद्धती आहे, सात्विक पद्धत आहे, ती लाख मोलाची आहे. तुम्ही योग गुरु आहात. आमच्या सर्वांचं तुमच्या भविष्यावरच आमचं आयुष्य अवलंबून आहे सर. नक्कीच आपण नावानं श्रीमंत, आई वडिलांनी जे नाव ठेवलेलं आहे, मनाने सुद्धा श्रीमंत आहात. हे वेळोवेळी आम्हाला त्याचा प्रत्यय आलेला आहे. आज सचिन भाई असेल, आपली शुभांगी दिदी असेल, आपला सुहास असेल, पुढची आपली छोटी दिदी असेल, या माध्यमातून शुद्ध बीजा कोटी खेळ रसाळ गोमटी चौथी पिढी सुद्धा आम्ही बघतोय सर. या परिवाराला एक चांगलं खानदानी वळण आहे. तिथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार अत्यंत प्रेमाने आदराने केला जातो. आम्ही स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून आपलं उद्घाटन आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणी ज्यावेळेस मला त्यांनी एवढ्या मोठ्या स्पॉटमधून उचललं, त्या आठवणी पण बघतोय. त्यांनी वापरलेले आपल्याबद्दलचे शब्द किंवा त्यांचा असलेला जिव्हाळा आणि तोच पुढच्या पिढीमधील ताईंचा जो असलेली ओढ, ही सुद्धा सर्व सांगून जाते. आपण अनेक लोकांना आपल्या कवीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आज आपले बंधू असतील, भाचे असतील, बहिणी असतील, सर्व नातेवाईकांना, सर्व मनांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम डॉक्टर श्रीमंती मिसाळ साहेब यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि नक्कीच अलीकडच्या काळामध्ये त्याचा जो कामाचा आवाज आहे, झपाट आहे, झंझावात आहे, तो आणखी वेगानं वाढलेला आहे. भाजप असेलचे, डॉक्टर सेलचे ते आदेश झालेले आहेत, पक्ष कोणताही असो, पण त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कामाला त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि हे करत असताना कर्मण्य वाधिकेर असू, आपण म्हणतो की आपल्या कर्माला किती न्याय द्यायचा हे त्यांच्याकडून शिकावं. आजही त्यांचा घड्याळीचा काटा टळत नाही. आज वाढदिवसामुळे तरी 5-10 मिनिट मागे पुढे झाला, नाही तर त्यांचं सकाळचं हॉस्पिटलमध्ये जाणं, त्यांचे तिथले ऑपरेशन असतील किंवा वेळोवेळी आम्ही जेव्हा त्यांना रात्री अपरात्री फोन करतो तेव्हा त्यांचं ओपिनियन असेल किंवा योग्य गायडन्स असेल, हे आम्हाला खूप प्रेरणादायी असतं सर. आम्हाला आपला सार्थ अभिमान नेहमीच आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण आम्हा सर्वांसाठी एक आमच्या येणाऱ्या पिढ्यासाठी एक धरोहर म्हणून कार्य करत राहणार. आजच्या या क्षणी म्हणजे जोडी नंबर 1, रमणे बनादी जोडी, हॅपी कपल नंबर 1 आपल्या सगळ्या पुढील वाटचालीसाठी. असंच दरवर्षी मी वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, छोट्या छोट्या आनंद क्षणी मला येता आलं तर 100% खूप आनंदच होईल. आणि तुम्हाला शुभेच्छा द्यावी त्या आम्ही मोठे नाही सर, पण आपले आशीर्वाद घ्यावेत, कारण आपण एक माझ्या पिता समान आहात, ताई आई समान आहे, बहिणी समान आहे. आणि या कुटुंबात आल्यानंतर मला माझ्या परिवारात आल्यासारखा नेहमी जे सुख मिळतो, आनंद मिळतो सचिन भाई, हे खूप वेगळं आहे. कारण त्यांच्या स्पर्शामध्ये, त्यांच्या आय कॉन्टॅक्टमध्ये, जगत म्हणण्यामध्ये मला भरून येतं, मला आनंद वाटतो आणि मला आणखी प्रेरणा मिळते. आणि म्हणून आजच्या एक क्षणी मी सर आपला वेळ घेतला. परमपिता निर्माता निसर्ग राष्ट्रसंत भगवान बाबाला मी प्रार्थना करतो की आपल्या दोघांनाही उदंड आयुष्य लाभो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा सचिन भाईच्या रूपानं, शुभांगीताईच्या रूपानं, देवाच्या रूपानं पूर्ण होत आलेच आहे. पण येणाऱ्या काळात सुद्धा आणखी जे काही तुमच्या मनातील ड्रीम्स आहेत ते पूर्ण होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हॅपी मॅरेज.